तर नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर चॅलेंजर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण निघालो आज फील्डवर. जाता जाता दिसलं तर रस्त्याच्या कडेला टायली पलटी. आज आपल्याला आहे 13 टार्गेटचं काम. त्याच्यामध्ये आपण पोचलेलो आहे पहिल्या कामाच्या पहिल्या कॉलसाठी, ते म्हणजे नारीमध्ये. नारी गावामध्ये आपला पहिला कॉल करून आपण पुढे निघणार आहोत. तर मित्रांनो, ह्या कॉलसाठी काही जास्त वेळ लागत नाही, पण आपल्याला सगळी माहिती त्यांना सांगून व्यवस्थित समजून तिथनं लगेच निघायचं आहे. तर आपला कॉल डन झालेला आहे. त्याच्या पुढे आपण पुढे जाताना राईट साईडला वळून आपण जातो आहे भातांबरीला. जाता जाताच दिसलं की आजीबाई चालत चालली होती. तिला लिफ्ट द्यावी म्हणलं. लिफ्ट दिली की आजीबाई पळत आली आणि लगेच गाडीवर बसली. तर म्हणली बसायला काही येत नाही, गाडी मोठी आहे. त्यांना म्हणलं द्या माझ्याकडे पिशवी, मी घेऊन बसतो पुढे आणि बसा आता. मग काय आजीबाई ठमठमीत बसल्या आणि आम्ही निघालो पुढे. पुढे जाताना रस्ता एवढा भारी होता की मित्रांनो, हे रस्ते बघायला बाहेरच्या देशातले पंतप्रधान जरी आले तरी आयुष्यात परत येणार नाहीत असे रस्ते होते. तोपर्यंत आजीबाईचं घर आलं. आजीबाई म्हणलं लय भारी वाटलं, असंच सोडत जा रे कुणाला पण. भारी वाटलं त्यांना पण ऐकून. चला म्हणलं आता पुढच्या रूटला जाऊयात. जाताना काय रस्ता तसलाच. त्या रस्त्यात माझा अर्धा तास गेला आणि मणका दुखायला लागला. असला रस्ता भयंकर होता. जंगलातनं निघालो ज्यावेळेस बाहेर, नंतर लागलो मी एक चांगल्या रस्त्याला. चांगल्या रस्त्याला लागले की लगेच आपल्याला दुसरा कॉल लागला, तो म्हणजे भातांबरे गावातला. आता भातांबरे गावातलं कॉल करायचं म्हटल्यानंतर तिथं पण 1 तास अर्धा तास जाईल म्हटलं, पण नशीब असं झालं की आपल्याला ते कॉल जे करायचा होता तो माणूसच तिथं नव्हता. तर बघू शकता मित्रांनो, आपण तिथं पोचल्यानंतर डाव्या बाजूला जे आपण कॉल करणार होतो ते तिथं नव्हतेच, ते झालं होतं बंद. तर आपण तिथं जास्त वेळ न घालवता पुढच्या रोडसाठी निघालो. जाताना काय रस्ता तसलाच, त्याच्यात गेला अर्धा तास. खराब सगळा रस्ता. जाताना दिसला सोलार प्लॅन्ट, सगळ्यात मोठा होता, जे एनर्जी तयार करतो, लाईट पुरवतो. आपण गेलो धाराशिवजवळ, तिथं दिसले हातलाईचं डोंगर. तर जावं म्हणलं दर्शन घ्यायला, पण वेळ होईल म्हटलं म्हणून कॅन्सल केलं आणि कामावर लक्ष देऊन पुढे गेलो. पुढे जाताच काय धाराशिवच्या जवळजवळ गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला सगळी अवस्था काय नुसता फुफुटा. डोळ्यात झाकले, तोंड झाकले, तर पुढचं काय दिसायचं म्हणून डोळं उघडं तोंड उघडं ठेवून निघालो फुफुट्यातनं फुफुटा घेत घेत. रस्ता असला खराब लागला, त्याच्यात पण 15-20 मिनटं वेळ जास्तच. तरी पण जावं म्हणलं, कारण आपल्याला काम करायचं. पोचलो मी धाराशिवमध्ये. त्याच्यामध्ये धाराशिवमध्ये गेल्यानंतर पहिला कॉल करायचा होता आपल्याला धाराशिवच्या आतमध्ये जाऊन. तो करण्यासाठी मी निघालो. आता आतल्या बाजूला जे धाराशिव सिटी आहे पूर्ण, ती खूप मोठी आहे. मग त्याच्यामध्ये म्हटलं आता हळूहळू कडनं साईड घेत आपलं पाठदेशी कॉलसाठी जावं. असं करत मी गाडी जरा वडली आणि गेलो कॉलसाठी आपल्या 3ऱ्या नंबरच्या कॉलला. तर बघू शकता किती अवस्था बेकार होती ह्या रस्त्यानं. मग काय 3ऱ्या कॉलचं लोकेशन जवळच जवळ आलं. त्याच्यात ही गाडीच्या पुढची ताई काय सरकना लवकर. चला म्हटलं आता आलंय जवळ, ह्यांचा कॉल करून लगेच निघावं, कारण आपल्याला अजून टार्गेट भरपूर मोठं आहे. तर आलो मी नियर बाय टार्गेट. तुम्ही बघू शकता तिथं मी लगेच उतरलो. तिथं आपला कॉल झाला. कॉल ओके झाल्यानंतर तिथं लगेच जास्त वेळ न घालवता आपण लगेच लागलो पुढच्या रूटला. पुढच्या रूटला लागल्यानंतर पण अवस्था तशीच. आता तर रुमाला आणि डोळे पॅक करून घेतले, कारण फुफुटा होता रस्त्यानं सगळा. कारण रस्ते आमच्या इकडे NH4च आहेत सगळे, नॅशनल हायवे. त्याच्यानंतर आपण पुढच्या कॉलसाठी पोचलो धाराशिवच्या मध्येच. आणि तो कॉल करून निघाल्यानंतर तर बघतोय काय जैसलमेरमध्ये आल्यासारखं वाटायला, कारण वाळवंटासारखं नुसतं धुरळा. तिथं पण तोंड आपण पॅक करून ठेवलं, सगळा रस्ता खोदून ठेवला. एक पण रस्ता डांबरी सापडेना मला सकाळपासून. तरी पण म्हणलं आता इथं वेळ जास्त घालवता, आपल्याला अजून जायचं आहे पुढे लांब. तोपर्यंत लागली भूक. वाजले 4. इथं झाडाखाली सावली बघून मस्त जेवण पटापटा उरकलं. आपली गाडी रस्त्यावरच लावली. जेवण पटापटा उरकून मी डबा वगैरे पॅक करून लगेच निघालो. इथून पण नको म्हणलं, आता पुढचा आपल्याला अजून कॉल करायचा आहे. इथून कॉल केल्यानंतर पाठदिशी निघालो. आपली बुलेट रस्त्यावरच ठेवली होती. बुलेटचं नाव आपल्या पल्सर. लगेच काय मग मारली किक आणि लगेच निघायच्या तयारीत.
चला मग आता पुढच्या प्रवास. Gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul. Find the real gold. I'll fulfill what I started. बघता बघता दिवस गेलेला कळला नाही. टार्गेट पूर्ण होत आले. सूर्य मावळ त्याला दिसायला खाली चाललेला, पण आमचं काम काही संपना. तरी पण म्हणलं चला पाठ देते आता. मग काय उरकत काम पटापटा गावाच्या दिशेनं आता जावं म्हणलं. हळू निघावं रूट करत आणि लागली आपली शेतातली वाट. शेतातली वाट म्हणजे असली, त्याच्यात अजून सगळा चिखलमध्ये आली. तरी पण आपली पल्सर काय अडकत नाही म्हणा. चला म्हणलं भुंगाट जाऊ आता. काम करत आलो घरी. 6 वाजत आल्या घरी. सूर्य तर सगळा खाली गेलेला होता आणि 6 वाजता बरोबर घरी आलो. तरी पण उजेड एवढा मोठा दिसत होता की वाटत होतं जणू काही 4 वाजता चालू आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काय आवडलं ते पण सांगा.